चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला जरा उशीर झालाय, पण बघा या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्विक रिव्हिजन घेणार आहोत, जेणेकरून जे तुमचे 10 मार्क आहेत व्याकरणाचे ते फिक्स होऊन जाणार। तर बघा मागील व्हिडिओमध्ये आपण प्रयोग आणि समास हे पूर्ण क्लिअर पाहिलेलं आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण अलंकार पाहतोय, तर पटापट आपण रिव्हिजन करून घेऊया आणि फक्त तुम्ही लक्ष द्यायचं आहे। आणि बघा या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले अलंकार पाहून घेऊया आणि मग वाक्य रूपांतर, म्हणजे दोनच गोष्टी आपल्या बाकी होत्या। आणि वाक्यप्रचार हे तर तुम्हाला नक्कीच करता येणार आहे। तर अलंकार आणि आपला जो एक प्रकार अजून बाकी आहे तो म्हणजे वाक्य रूपांतर, हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर बघा अलंकाराचे ना एकूण 2 प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। तर आपल्याला 12वीच्या एक्झाममध्ये मराठीच्या पेपरामध्ये अर्थालंकाराचे प्रकार पाहायचे आहेत। ठीक आहे, तर आपण पहिले समजून घेऊया की शब्दालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकार म्हणजे काय। तर बघा शब्दांवर आधारित जे अलंकार आहे, ठीक आहे, शब्दांवर आधारित म्हणजे अक्षर रचनेमुळे भाषेला जर सौंदर्य मिळत असेल, अक्षर रचनेमुळे जर भाषेला सौंदर्य मिळत असेल तर तो शब्दालंकार होणार आहे। ठीक आहे, आणि अर्थालंकार म्हणजे तर अर्थावर आधारलेले अलंकार, म्हणजे अर्थावर आधारित म्हणजे काय, त्याच्यामध्ये बघा साम्य येऊ शकतं, म्हणजे एखाद्या गोष्टीची तुलना केलेली आहे, साम्य। ठीक आहे, विरोध येऊ शकतो, कल्पना येऊ शकते त्याच्यामध्ये, हुबेहूब वर्णन असू शकतं त्याच्यामध्ये, तर ह्याला आपण अर्थालंकार असे म्हणूया। ठीक आहे, म्हणजे अर्थामुळे भाषेला सौंदर्य मिळते त्यालाच आपण अर्थालंकार असे म्हणतो। आता बघा अर्थालंकार शिकताना एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आणि ती म्हणजे अतिशय महत्त्वाची, ते म्हणजे उपमेय आणि उपमान। उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे तो म्हणजे उपमेय, आणि ज्याच्या बरोबर तुलना करायची आहे तो म्हणजे उपमान। उदाहरणार्थ आपण पाहून घेऊया। तर बघा एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि पटकन आपण पुढे जाऊया। तर बघा उपमेय आणि उपमान फक्त तुम्हाला मी या ठिकाणी समजून देते। बघा समजा मी एखादा वाक्य घेतलं की तुझा चेहरा फुलासारखा आहे, तुझा चेहरा फुलासारखा आहे। मग चेहरा जो आहे ना हा झाला उपमेय, म्हणजे त्याची तुलना आपल्याला करायची आहे। ठीक आहे, तो उपमेय झाला। आता फुलासारखा आहे म्हणजे कोणाबरोबर तुलना केलेली आहे, तर फुलाबरोबर तुलना केलेली आहे। मग उपमानामध्ये कोण येईल, तर फूल येईल। उपमेयामध्ये चेहरा येईल आणि उपमानामध्ये कोण येईल, तर फूल येईल। तर अशा पद्धतीने उपमेय आणि उपमान समजून गेले तर तुम्हाला बाकीचे अलंकार जे आहेत ते समजून जाईल। तर बघा पहिला जो अलंकार आहे तो आहे अनन्वय अलंकार। तर हे लक्षात ठेवायचं आहे, हा जर समजून घेतला तर तुम्हाला ओळखणे अतिशय सोपं जाणार आहे। ठीक आहे, कोणताही वाक्य तुम्हाला कोणतेही सेंटेन्स देऊ द्या, तुम्हाला नक्कीच समजता येणार आहे की हा कोणता अलंकार आहे। तर बघा या ठिकाणी ज्याचा संबंध जोडता येत नाही, एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी जुळत नाही असे दाखवले जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो। ठीक आहे, म्हणजे एखाद्याचा संबंध, एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी जुळत नाही। ठीक आहे, म्हणजे करता येत नाही किंवा जुळत नाही। ठीक आहे, जुळत नाही। ठीक आहे, एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी जुळत नाही असे जेव्हा दाखवले जाते तेव्हा तो अनन्वय अलंकार होतो। सगळ्यात पहिले तर नाव लक्षात ठेवायचं आहे, अनन्वय अलंकार। दुसरा जो अलंकार आहे तो आहे अपणहुती अलंकार। त्याच्यानंतर तिसरा जो अलंकार तो आहे अतिशयोक्ती अलंकार, आणि त्याच्यानंतर आहे अर्थांतरन्यास अलंकार। ठीक आहे, तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। तर बघा पहिला आपण जो अनन्वय घेतला त्याच्यामध्ये काय आहे की एखादी गोष्टीची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी जुळत नाही। उदाहरणार्थ तुझ्या सौंदर्याला तोड नाही। बघा या ठिकाणी कसं आहे उदाहरण की तुझ्या सौंदर्याला तोड नाही, येथे सौंदर्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असं सांगितले आहे की नाही। तुझ्या सौंदर्याला तोड नाही, कोणाला एखाद्याला उपमा दिलेली आहे का, तर नाही दिलेली आहे। ठीक आहे, तुझ्या सौंदर्याला तोड नाही म्हणजे येथे सौंदर्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असं सेंटेन्स दिलेलं आहे, म्हणजे तो अनन्वय अलंकार होईल। ठीक आहे, म्हणजे त्याची तुलना आहे ना ती करता येत नाही किंवा जुळत नाही। दुसरा अलंकार आपण लगेचच पाहून घेऊया, अपणहुती अलंकार। तर बघा एखादी गोष्ट प्रत्यक्षात असताना ती नाकारून दुसरी गोष्ट आहे असे सांगितले जाते। अपणहुती अलंकारामध्ये काय, एखादी गोष्ट प्रत्यक्षात असताना ती नाकारून म्हणजे ती प्रत्यक्षात आहे पण तरी ती नाकारली जाते। ठीक आहे, नाकारणे हे लक्षात ठेवायचं आहे की एखादी गोष्ट प्रत्यक्षात आहे परंतु ती नाकारून दुसरी गोष्ट आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा मात्र अपणहुती अलंकार होतो। खरी गोष्ट लपवली जाते आणि दुसरी गोष्ट असल्यासारखी दाखवली जाते, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, म्हणजे काय, खरी गोष्ट लपवली जाते आणि दुसरी गोष्ट असल्यासारखी आपल्याला दाखवली जाते। उदाहरण आपण पाहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येणार। तर बघा उदाहरण आहे, हा चंद्र नाही तिचा चेहराच आहे। आता बघा या ठिकाणी येथे चंद्र नाकारून चेहरा असल्याचे सांगितले आहे। आता प्रत्यक्षात चंद्र आहे की नाही,
आहे, प्रत्यक्षात चंद्र आहे, पण तरी काय सांगितलेलं आहे की हा चंद्र नाही, तिचा चेहराच आहे. म्हणजे चंद्राला नाकारलेला आहे ना, आणि चेहरा सांगितलेला आहे, म्हणजे इथे चंद्र नाकारून चेहरा असल्याचं सांगितलं आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षात असताना ती नाकारून दुसरी गोष्ट आहे असे सांगितले जाते. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो? अपणहुती अलंकार असे म्हणतो. तिसरा आपण पाहून घेऊया, अतिशयोक्ती अलंकार. तर बघा, अतिशयोक्ती तर अतिशय सोपा आहे आणि हा महत्वाचा प्रकार पण आहे. अतिशयोक्ती अलंकार, एखादी गोष्ट अतिशयोक्ती करून म्हणजे वाढवून सांगितली जाते. बघा, काही लोकांना सवयच असते ना अशी वाढवून गोष्ट सांगणे, तर त्यालाच अतिशयोक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुझ्यासाठी मी आकाशही आणेन. बघा, पिक्चरामध्ये आपण भरपूर वेळा जो हिरो असतो ना, तो हिरोईनला अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतो ना, चांद तारे तोड लावून. ठीक आहे, म्हणजे तुझ्यासाठी मी आकाशही आणेन. आता ह्याच्यासाठी खरंच आकाश आणणार आहे का? तो तिच्यासाठी खरंच आकाश आणणार आहे का? तर नाही. तर आकाश आणणे शक्य नाही, त्यामुळे अतिशयोक्ती अलंकार येथे होणार आहे. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ना ती शक्य या ठिकाणी नसते आणि जास्त वाढवून सांगितली जाते, खूपच वाढवून सांगितली जाते, तेव्हा त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. किंवा एखादं उदाहरण अजून आपण घेऊया की दारावरून हत्ती गेला असंच सांगितलं जातं. तर बघा, दारावरून हत्ती हा जाऊच शकत नाही ना, पण तरी सांगतात की दारावरून हत्ती गेला. मग अशा वेळेस आपण कोणता अलंकार असतो तो? तर अशा वेळेस अतिशयोक्ती अलंकार असतो. आणि चौथा अलंकार आहे तो आहे अर्थांतरन्यास अलंकार. एका विधानाला समर्थन देण्यासाठी दुसरे विधान सांगितले जाते. बघा, एका विधानाला समर्थन देण्यासाठी की हे विधान आहे ना खरं आहे, म्हणजे एखाद्या विधानाला समर्थन देण्यासाठी दुसरे विधान सांगितले जाते. बघा, उदाहरण, विद्या माणसाला मोठी बनवते कारण ज्ञानाशिवाय प्रगती होत नाही. बघा, पहिलं वाक्य कसं आहे समजून घ्या. पहिलं वाक्य आहे विद्या माणसाला मोठे बनवते आणि त्याच्यामध्ये जोडलेलं वाक्य काय आहे? कारण ज्ञानाशिवाय प्रगती होत नाही. म्हणजे दुसरे जे वाक्य आहे ते पहिले विधान सिद्ध करते की नाही. म्हणजे हा जो वाक्य आहे ना, ज्ञानाशिवाय प्रगती होत नाही, हे वाक्य पहिल्या विधानाला समर्थन करते ना की विद्या माणसाला मोठे बनवते. अशा पद्धतीने एखाद्या विधानाला समर्थन देण्यासाठी जर दुसरे विधान सांगितले जाते तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे चारही अलंकार आहेत आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उद्या ह्याच्यामधला कोणताही एक प्रकार तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, तर कोणताही एक प्रकार आला तरी तुम्हाला तो ओळखता यायला पाहिजे आणि एवढे पण ग्रामरचे मार्क आहेत ते आपल्याला या ठिकाणी फिक्स करता येणार आहेत. पुढे आपण पाहून घेऊया वाक्यांचे रूपांतर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे या दृष्टीने बनवत आहे की तुम्ही सकाळी सकाळी अभ्यास करून आणि मग परीक्षेला जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे व्याकरणाचा अभ्यास आहे तो या ठिकाणी एकदम पटकन करता येणार आहे आणि तुम्ही परीक्षा देता येणार आहे तुम्हाला. या ठिकाणी ना विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य आपण पाहून घेऊया. तर वाक्याचे रूपांतर आपल्याला करायला प्रश्न दिला जातो. ठीक आहे, म्हणजे एखादा विधानार्थी वाक्य असेल किंवा दुसरा एखादा प्रश्नार्थी वाक्य असेल, तो तुम्हाला सांगितलं जाईल की ह्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे ते तुम्हाला शोधायचं असेल. आता बघा, विधानार्थी वाक्य काय आहे ना ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला आन्सर बरोबर ओळखता येईल. बघा, विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर अशा वाक्यामध्ये ना केवळ एकच विधान असते. अशा वाक्यामध्ये केवळ एखादे विधान केलेले असते. उदाहरणार्थ, जग ही एक रंगभूमी आहे. दुसरं एखादं वाक्य, चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे. किंवा तिसरं एखादं वाक्य सोपं घेऊया, तो खूप हुशार आहे. एकच वाक्य आहे ना, दुसरं कोणतंच वाक्य ह्याला जोडलेलं नाही, म्हणजे काय? ते विधानार्थी वाक्य. सिंपल सरळ भाषेमध्ये जर सांगितलं तर कर्ता, कर्म, क्रियापद अशा पद्धतीने ज्या वाक्याची रचना असते त्याला आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सरळ एकच विधान असते, कर्ता, कर्म आणि क्रियापद असतो त्याच्यामध्ये, म्हणजे विधानार्थी वाक्य आपण त्याला म्हणता येणार आहे. ठीक आहे, दुसरं आपण पाहून घेऊया प्रश्नार्थक वाक्य. तर बघा, प्रश्नार्थक वाक्य हे सगळ्यांना ओळखता येतं, पण या ठिकाणी कधी कधी प्रश्न कसा विचारला जातो की तुम्हाला ना उत्तर दिलं जाईल, म्हणजे एखादा सेंटेन्स दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की ह्याचा जो प्रश्नार्थक वाक्य आहे तो करेक्ट ऑप्शन निवडा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता पाहिलं या ठिकाणी बघा, प्रश्नार्थक तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्नार्थक वाक्य कशी असतात. ठीक आहे, प्रश्न विचारलेला असतो याच्यामध्ये, पण कधी कधी आपल्याला ना उलटं दिलं जातं, म्हणजे जगात कोणीही सर्व गुण संपन्न नाही असं एखादं वाक्य दिलं असेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की ह्याचा करेक्ट प्रश्नार्थक वाक्य शोधून दाखवा. ठीक आहे, म्हणजे शोधायचं आहे तुम्हाला करेक्ट जो प्रश्नार्थक वाक्य तो शोधायचा. आता जगात कोणीही सर्व गुण संपन्न नाही, मग याचा प्रश्नार्थक कसा बनेल की जगात सर्व गुण संपन्न असा कोण आहे, असा त्याचा प्रश्नार्थक वाक्य बनणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय करायचं आहे की आपल्याला प्रश्नार्थक वाक्य जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला असेल, कदाचित प्रश्नार्थक वाक्य जर दिलं तर ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे.
ठीक आहे, करेक्ट ऑप्शन आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पुढचं जे वाक्य आहे ते आहे उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं की या वाक्यातून आनंद, आश्चर्य, दुःख अशी एखादी किंवा संमिश्र भावना स्पष्ट केलेली असते. ठीक आहे, आनंद व्यक्त होतो, आश्चर्य व्यक्त होतो. ठीक आहे, कधी कधी तुम्ही एखादा मोठा साप पाहून घेतला, मग आपण म्हणतो अरे बापरे एवढा मोठा साप. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण आपण पाहून घेऊया. अरे च्या, तूही आलास तर, अरे रे काय ही तुझी दशा, वा किती अप्रतिम षटकार, शाबाश तू तर अक्षरशः भूमिकाच जगलास. अशा पद्धतीने आपण काय करत असतो की आपल्या तोंडातून काही शब्द असे अचानकपणे वापरत असतो आनंद, आश्चर्य आणि दुःखासाठी. त्यालाच आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. बघा, वाक्य रूपांतरमध्ये 2 गोष्टी अजून असतात आणि ते आहे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. पण ते अतिशय सोपं आहे, म्हणजे ते एकदमच माहिती आहे सगळ्यांना की होकारार्थी वाक्य कशाला म्हणतात. ठीक आहे, आणि नकारार्थी वाक्य, एखाद्या वाक्यामध्ये जर नकारार्थक शब्द असेल तर आपण त्याला काय म्हणतो, नकारार्थी वाक्य म्हणतो. बरोबर आहे. अकरणरूपी वाक्य, त्यालाच आपण नकारार्थी वाक्य असे म्हणतो. या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या या वाक्यातील क्रियापद नकारार्थी असते. ठीक आहे, आणि इथे करणरूपी वाक्य असते. या दुसऱ्या नावाने संबोधल्या जाणाऱ्या या वाक्यातील क्रियापद होकारार्थी असते. उदाहरणार्थ तो सिनेमा पाहतो किंवा ती सुंदर आहे. आणि नकारार्थी वाक्य जर आपण पाहिलं तर ते कसं होईल, तो तुझ्याबरोबर येणार नाही. बघा, नाही हा शब्द आला म्हणजे काय की नकारार्थी ना, ती परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही, म्हणजे नाही हा शब्द आला. ठीक आहे, नकार हा शब्द आला या ठिकाणी. तर अशा पद्धतीने पुढे आपण पाहून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ना, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे सुद्धा ना वाक्य रूपांतरामध्ये कधी कधी विचारलं जातं. तर बघा, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य कशा पद्धतीने असतात ते समजून घेऊया. तर बघा, केवल वाक्य यास शुद्ध वाक्य असेही म्हटले जाते. या प्रकारच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक उद्देश, एक विधेय असते. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण पाहून घेऊया. तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा उद्देश किंवा झाला हे विधेय आहे ना, झाला म्हणजे हे काय आहे, विधेय आहे. किंवा दुसरं एखादं वाक्य बघूया आपण. संजय खेळता खेळता पडला. ठीक आहे, संजय हे या वाक्यातील उद्देश आहे व पडला हे या वाक्यातील विधेय आहे. अशा पद्धतीने केवल वाक्य असते. ठीक आहे, केवल वाक्य म्हणजे काय की या वाक्यामध्ये शुद्धता असते, शुद्ध वाक्य असेही त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आता मिश्र वाक्य आपण पाहून घेऊया. तर मिश्र वाक्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, शॉर्टकटमध्ये सांगते. मिश्र वाक्यामध्ये ना की, म्हणून, कारण वगैरे असे शब्द असतात, लक्षात ठेवायचं आहे. मिश्र वाक्यामध्ये की, म्हणून, कारण, तर वगैरे असे जे शब्द असतात असं शोधायचं. असा एखादा तुम्हाला सेंटेन्स आला, असा एखादा तुम्हाला वाक्य आला, तर तुम्हाला लगेच समजून जायचं आहे की हे कोणतं वाक्य आहे, तर मिश्र वाक्य आहे. काय असणार आहे, की, म्हणून, कारण वगैरे. ठीक आहे, पुढचं जे वाक्य आहे ते आहे संयुक्त वाक्य. तर बघा, संयुक्त वाक्यामध्ये ना एकापेक्षा जास्त अधिक मुख्य वाक्य असतात. आणि हे जर तुम्हाला ओळखायचं असेल ते का ह्याच्यामध्ये ना, ह्या वाक्यामध्ये ना व किंवा अथवा आणि पण, परंतु, सबब म्हणून अशी जोडली जातात, अशी शब्द हे जोडले जातात, त्यालाच आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला की, म्हणून, कारण, तर असे शब्द लक्षात ठेवायचे आहे. आणि संयुक्त वाक्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, व किंवा अथवा आणि पण, परंतु, सबब म्हणून. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही वाक्य तुम्हाला अतिशय सोपे जाणार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने वाक्य रूपांतर करण्यासाठी आपल्याला दिलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुमचा जो अलंकाराचा प्रश्न आहे तो या ठिकाणी एकदम व्यवस्थित तुमचा क्लिअर होणार आहे. ठीक आहे, तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण ठरला असेल. आणि महत्त्वपूर्ण ठरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुम्हाला मराठीच्या पेपराच्या खूप खूप शुभेच्छा.